नाही दोन्ही बुवांचे गजर झालेले आहेत. गुंडू सावंत बुवा काय माहिती आहे, आपण कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी काय प्रत्येक जण आपल्या जागेवर श्रेष्ठ असतो. बुवाने सांगितलं तुम्ही 1 तास गजर केला आणि म्हणून लोक म्हणालो आता जाणार, पर्याय नाही का लोक उठोक लागल्याबरोबर याची भाषा बदलली. लोक जशी उठोक लागली म्हणतात काय तुम्ही 1 तास भजन केलं गजर केला आणि त्याच्यामुळे लोक आता उठायला लागली आहे, वेळेचं बंधन चुकलं आणि आपण 6 तास घेतला. मी असते लोकाक आणि शेंबूड माझ्या नाका तशी अवस्था आहे जिया लक्षात दिला. आणि उदाहरण काय भजनातून म्हणालो मी गेलोय की सांगणार तो त्या मळा येऊन पडला त्या बघ मळा येऊन पडला. ही वेळ आपल्यावर काय येते बुवा. आणि म्हणून मग अशी सांगितलं घरामध्ये संस्कार जसे असतात ना तसं घडतं लक्षात ठेवा. आतापर्यंत आम्हाला बुवा कधी पिल्लू बिल्लू म्हटलेलं नाही. ही सगळी उदाहरणं स्वतःची आहेत. स्वतःचा स्वानुभव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला बुवानी. छान चांगल्या गोष्टी आहेत. हे लोकांनाही कळतं की कोणाच्या घरात काय चालता लक्षात दिला. ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतात त्या सांगण्याची गरज नाही. काय बऱ्याच गोष्टी बुवानी सांगितल्या की 8,500 बाया पारकर बुवानी केल्या. कशा काय केल्या बुवा. तुम्ही किती दिवसाचे बुवा, मी किती वर्षाचा बुवा. कुठेतरी मर्यादा रे. 44 वर्ष बुवा भजन करतोय मी. 44 वर्ष 1980 पासून. आणि बुवा एक अशी ग्रेज होती ना पारकर बुवा म्हणजे मोठे पण सांगत नाही पण 1 सेट पारकर बुवा. जोडीला 10, 12, 15, 18 वेळ एका जागेवर पारकर बुवा जरा तिथे जोडीचे बुवा बदलायचे लक्षात दिला. ही परिस्थिती होती. मी उगाच सांगत नाही. तुम्ही सांगताच मे महिन्यात मी केलंय बारियो 22 एका महिन्यात केलं. अशो मी 44 वर्ष केलंय लक्षात. गणित घालून बघा बुवा. आपली निंदा करूची म्हणून करू नको लक्षात दिला. काय ठीक आहे त्यांना वाटला त्यांनी केला नाही काय असतं शेवटी पर्याय नाही या गोष्टीला. किती जरी आपण सांगितलं चांगलं सांगितलं तर त्याचा उपयोग नसतो. कारण आत्मज्ञानाचा मंत्र जपवणी बांधा लवलाई. आत्मज्ञानाचा मंत्र जपवणी बांधा लवलाई. उचला याचे मडे लवकर रडू नका घाई घाई लक्षात दिला. मेला तरी हा मरणार नाही अवलाद भूताची. मेला तरी हा मरणार नाही अवलाद भूताची. अग्नी काष्टे गोळा करा याला जाळा घाई घाई. याचा अर्थ बुवा काय माहित आहे. एवढा सोपा भजन नाही बुवा. इकडची तिकडची उदाहरणं दिली. कोणाचा हप्तो इलो कोणाचो नाही इलो याच्यात तरबेच असतो लक्षात दिला. याच सांगू शकतस. त्याच्या पलीकडे काय नाही. मी सांगते याचा अर्थ नाही कळू शकत. त्याला लय घासूचा लागता बुवा लक्षात दिला. ठीक आहे जाऊ दे माझा काय विषय नाही. तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केला. प्रत्येकाची त्या ठिकाणी काय आपण काय गातो काय करतो हे आपल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे बरोबर ना. नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ. बुवा लक्षात ठेवा काय बोलतो. नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ जिवे नवे काळ सर्प आहे. सर्प तर सर्पच असतात. का तुम्ही दूध पाजा आणि काय द्या तो एकदाच फास करणार लक्षात दिला. म्हणून नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ जिवे नवे काळ सर्प आहे. वाचा नवे लांब जळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी. कोणात चुकणार नाही लक्षात ठेवा. जे कर्तव्य करतो समाजाला आपण काय देतो ते आपल्या बरोबर जाणार आहे बुवा लक्षात घ्या.
बायको सांगता हो नको उठू नको, आता 4 वाजता झोपलेत काय करू मिळाला नाही. हे आदर्श घ्यायचं लोकांनी. आणि म्हणून सांगतो बुवा लक्षात ठेवा की आपण काय बोलतो त्याचा अर्थ समजणारी लोक एवढी हुशार आहेत, आपल्यापेक्षा भरपूर लोकांना कळतं. लक्षात दिला. आणि सांगता आता बायकांना हांडे घ्यायला देत नाही, आपणच हांडे आणतो. म्हणून बुवा मगाशी सांगलात ना तुम्ही की 44 वर्ष भजना करून ह्यो जसो हा तसो हा, ह्यो हांडे आणून मेलो कर्मात, ह्यो कळशे हांडे आणून संपलो. लक्षात दिला. कारण पिल्लू नाही हा, या पिल्लू म्हटल्यावर कसा यांडू गुंडू असू दे. ठीक आहे. आणि म्हणून सांगतो लक्षात ठेवा, यातना भोगणे यमपुरी कोणाला चुकलं नाही. हरिविन कोणी नाही, हरिविन कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूंच्या संगती हरी जोडे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जदाराने पाठ केली. लक्षात दिला. हे सांगण्याचं तात्पर्य काय की नामाशिवाय पर्याय नाही बुवा. लक्षात ठेवा. नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण सरपटणाऱ्या प्राण्याला पण कळलं. लक्षात दिला. सहस्त्र जीवांचा शेष याच्या तोंडामधून पडणारी लाळ तो घोटायला पण थांबत नाही. का तर परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये थांबेल हे त्या सरपटणाऱ्या प्राण्याला सुद्धा कळलं. आणि म्हणून तो पडणारी जीभ त्या ठिकाणी लाळ आहे ती सुद्धा घोटायला थांबत नाही. आपण जेव्हा मनुष्य तर आपण काय बोलावं किती काय करावं याला कुठेतरी मर्यादा आहे. लक्षात दिला. तो हप्ते कोणाचे जमा झाले काय झाले जरा उद्यापासून सर्वेक्षण चालू कर. माका हप्तो मी घेतच ना, माझ्या बायकोन नाही, माझ्या दोन्ही सुना आता आल्यात त्यांनी नाही, कोणी हप्ता घेतलेला नाही. कारण काय उगच घ्यायचो आणि परत आता झाला ना गाडीवर त्यांचं परत घेऊक लागले. उगत घ्या का झाला, आम्ही घेतलंच नाही मुळापासून. आणि परमेश्वराने आपल्याला जे दिलंय ते चांगलं दिलंय. अपेक्षा जास्त काय उपयोग नाही हो. कारण किती बघा सांगितलं बुवानीच, केवढा मोठा बंगला बांधला तरी शेवटची आंघोळी खळ्यातच घालणार. बरोबर ना. खळ्यात घालणार. कोण असा म्हणणार नाही माझ्या काकान बंगलो बांधला ना ते का टेरेसवर आंघोळ घालूया, कोण घालता अजिबात नाही. खळ्यातच आंघोळ घालणार. त्याच्यामुळे पर्याय नाही. किती कमवलं तरी इथेच राहणार आहे. त्याच्यामुळे बुवा लक्षात ठेवा की इथे कोण मूर्ख नाही, सगळे शाने. एक अभंग या ठिकाणी सादर करतो. प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या जीवनामध्ये मी कुठल्याही गोष्टीचा कधी अभिमान केला नाही. जीवनामध्ये मी स्वतःला कधी मोठा समजलोच नाही. बघा तुम्ही सांगताय ना बुवा की हो स्वतःचा मोठेपण सांगू केलो. माझ्या जीवनात मी बुवा कधी असं मोठेपण कोणाला सांगितलं नाही. लीलतेने राहिलो म्हणून 44 वर्ष टिकलोय बुवा. लक्षात ठेवा. ज्याला ज्याला अभिमान झाला ते आज कुठे एक सामान लागलेला आहे. लक्षात ठेवा. एवढा वाटतं एवढा सोपा नाही बुवा. लक्षात दिला. अभिमान कामाचा नाही. माणूस किती मोठा झाला तरी त्याची पावलं जमिनीवर असली पाहिजे. लक्षात दिला. आणि म्हणून सांगतो बुवा ऐका, कदमवांचा अभंग आहे. मान सन्मानाची देवा नसे मला मान सन्मानाची देवा नसे मला मान सन्मानाची देवा
केल्याशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. भगवंताच्या इच्छेशिवाय माणसाचा श्वासही हलू शकत नाही. करता करविता तो परमेश्वर आहे. कोरोना नावाचं संकट एका सेकंदामध्ये आणलं, संपूर्ण जगाला लॉक करून टाकलं. ही ताकद फक्त परमेश्वराच्या लिंगेश्वरामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हणतो, आपण मी ह्या केलं, मी त्या केलंय. आपण काय नाही, एकदा जर नुसती चावी अशी लावला गेली हवा लगेच. आपला काय नाही लक्षात दिला. मी एवढ्या बाऱ्या करतो, माझ्या जीवावर समोरचा करतो, ह्या ज्या काय हा ना भ्रम रोग अतिशय वाईट आहे. लक्षात ठेवा. कोरोनामध्ये आपल्याला कळलं आपलं कोण आहे, कोणाचा कोण नाही. बरोबर ना. बायकोला कोरोना झाला, नवरा जवळ जात नव्हता. मुलाला कोरोना झाला, बाप जवळ जात नव्हता. कोणाचं कोण नाही. नाशिवंत देह आहे. एकदा देहातला आत्मा गेला, दुसरा दिवस उजाडत देत नाही, घाण पडणार लगेच. वास यायला सुरुवात झाली. बरोबर ना. हा नाशिवंत देह आहे. सगळं माझं यमाचं खाज आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगतो बुवा, आपलं काय नाही, सगळं नाशिवंत आहे. लक्षात ठेवा. मायेचा बाजार. गेल्या वर्षाचे तांदूळ आजही खाणारी लोक आहेत. पण विचारून जावा काय औंदू काय ना. गेल्या वर्षी बरा होता, गुदस्ता बरा होता, तो सांगणार नाही. बरोबर ना. काही माणसं की जरा काय रे यंदा आंब्याचं शेण कसं काय, औंदू काय ना, गुदस्ता बरा होता. गुदस्ता यायचा कधी. बरोबर ना. आणि म्हणून हा मायेचा बाजार आहे. लक्षात घ्या. सगळं माझं यमाचं खाज आहे. आणि म्हणून सांगतोय, खेळ तुझा सारा. पशु प्राण्याला पण त्या भगवंताचा आधार आहे. परमेश्वराच्या इच्छेशिवाय जगात काय नाही. एखादा गाव सुधारला आपण तरी समजावं, ज्या गावची ग्रामदेवता शाबूत आहे, ज्या गावची शाळा सुरक्षित आहे, ज्या गावची ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे चालते, तोच गाव सुधारला. लक्षात ठेवा. तो माझा इंडिया गाव आहे, तो माझा इंडिया गाव आहे. एकदा जोरदार तयार होते माझ्या या गावासाठी. असं कर्तृत्व माणसाने केलं पाहिजे, अजरांवर आपल्या गावाचं नाव राहिलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो, आधार त्या परमेश्वराचा, त्या लिंगेश्वराचा आहे.
ज्ञानेश्वरायण म्हणून सांगतो बुवा. मगाशी बुवाने सांगितलं की एखादी स्त्री म्हणते 7 जन्म मला हाच पती मिळावा. बुवाने सांगितलं एवढं बायकोवर प्रेम करा की प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे नवरा असावा तर असा. भारी उदाहरणात तुझी समजने वालों को इशारा काफी रहता है. तू काय काय बोलतोस ना माका चांगला करता. आणि म्हणून सांगतो बुवा 7 जन्म म्हणजे काय 7 जन्म तो पती मिळाला. याचा अर्थ काय बुवा लक्षात घ्या. 12 वर्षाचा एक जन्म 12 84 लक्षात घ्या. स्त्रीचं लग्न किमान 16 वर्षाच्या नंतर बरोबर ना. पूर्वीपासूनची परंपरा 16 वर्षाच्या नंतर लग्न. आणि म्हणून 84 वर्ष 12 94 बरोबर ना. 12 94 म्हणजे हे 7 जन्म 12 84 सॉरी 12 84 हे 7 जन्म आणि पहिली लग्न व्हायच्या अगोदरची 16 असं 100 वर्षाचं आयुष्य ते 7 जन्म. आणि म्हणून सांगताय का तूच विघ्न हरता देवा तूच रे निरंता तूच विघ्न हरता देवा तूच रे एक दोन विषय जर बुवांचे सोडले तर खरोखर चांगल्या प्रकारे जेवढं लोकांना चांगलं देता आलं तेवढं आम्ही दोन्ही बुवांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बुवा तुम्हाला पण लाख लाख धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी गोदरेगाव भजनाची सांगता करतोय. हा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम